शेकड्यावर बघत असताना का त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण अपूर्णांकाचा बघितलं एक्झाम्पल काय बघितलं एक्झाम्पल बघितलं म्हणजे आता हे 45/100 आहे बरोबर. जर टक्केवारीमध्ये म्हटलं जातं कसं असते 100 मध्ये काय तर 45% झाले. ठीक आहे. जर आता अपूर्णांक असेल अपूर्णांक असेल अपूर्णांकाचा आपल्याला पर्सेंटेज शेकड्यामध्ये द्यायचे आपल्याला. समजा उदाहरण दिले त्यांनी 4/25 टक्केवारी असेल कसं करतो आपण हे म्हणजे इथे आपण काय म्हणतो 45/100 आहे. जर छेदामध्ये 100 असेल छेदामध्ये 100 असेल तर किती झालं 45% झालं. म्हणजे छेदामध्ये 100 असेल म्हणजेच काय शतमान म्हणजे टक्के झाले म्हणजे 45%. आता 25 ला आपल्याला 100 करण्यासाठी त्याला 25 गुणावं लागेल बरोबर आहे का. जर खाली आपल्याला 100 करायचं आता तर किती गुणावं लागेल 100 25 ला किती गुणावं म्हणजे आपल्याला उत्तर 100 येईल. 2 गुणिले 25 2 50 किती 4 न गुणावं लागेल म्हणजे 25 चौक 100 मग खाली 4 न गुणलं वरती पण सेम 4 न गुणायचं म्हणजे किती झालं 4 चौक 16 मग किती 16%. म्हणजे या विगत आपण पहिल्यांदा 4/25 जर टक्केमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं झालं तर किती येणार आहे 16 कळलं 16%. म्हणजे 4/25 तर टक्के काढलं तर 16% येतं. म्हणजे 25च्या 4 किती टक्के तर 16%. कळलं का 25 ला सर गुणायचं म्हणजे ज्याने हे भाग जातो त्यांनी गुणायचं 100. म्हणजे आता आपण नाही का हे 25 चे 4% किती काढतो कसं करतो आपण सांगितलं तुम्हाला. 25 चे 4% आपण कसं काढतो शिकवतो ना वगैरे कसं करतो आपण 25 गुणिले 4 भागिले 100 असं करतो ना. तर मग 25 चौक 100 ठीक आहे. काय झालं ना मग किती 4 ने 0 झालं ना 0 गेला 0 झालं 0 म्हणजे 1%. 25 चे 4% म्हणजे 1% येते. 25 चे 4% इथं आपल्याला काय करायचं आहे 4/25 चे किती टक्के आपले विचारले म्हणून इथं आपलं 16 आहे. ठीक आहे. असं एक आता ते विचार आधार एक गणित घ्या. आता मी तुम्हाला एक असा आधारमध्ये कुठलं पण बरं का कुठलं पण मी तुम्हाला जसं मला वाटेल की तुम्हाला ते पाहिजे तेवढं मी सांगणार तुम्हाला पटपट सांगायला 7200 किती टक्के म्हणजे 216 होईल. किती म्हणले 7200 चे किती टक्के किती टक्के म्हणजे 216 म्हणजे 216. काय करायचं आपल्याला 7200 आधी प्रश्न काय आला सांगा मला. प्रश्न काय 7200 चे किती टक्के म्हणजे 7200 तर किती टक्के काढल्यावरती उत्तर 216 येईल. म्हणजे 7200 तर 25% काढलं तर 216 येईल का. किती टक्के काढल्यावरती ऑप्शन सांगतो तुला सांगतो ऑप्शन किती 210 हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे 216 3 आणि 004. मग आता हे माहित नाही तुम्हाला माहित नाही ना कायचं आहे मग काढायचं काय 7200 चे पाहिजे 210 काढा 210 चे किती टक्के आपल्याला काढायचे ना काढा मग 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 720 गुणिले 210 किती 720 गुणिले 21 0 2 7 0 4 14
0 2 7 4 11 1 5 15 1000 येत नाही कधी वेगळे येते पुरा आहे का मग आता 0 0 काढा आता आपल्याला उत्तर काय तुम्हाला सांगतो हे ऑप्शन मध्ये द्यायचे हे ऑप्शन काढायचे म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 216 मग आता एक अजून म्हणून बघू 7200 आता हे प्रॉब्लेम मध्ये 15000 समथिंग आला तरी बरोबर आहे का 0.3 करून बघू आपण हां 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला हां 72 गुणिले किती राहिलं आपलं 03 म्हणजे 3 गेले चालते बघा 3 दोन्ही 6 7 3 21 किती आलं 216 म्हणजे उत्तर किती आलं म्हणजे 7200 चं 3% म्हणजे किती 216 कळलं का प्रश्न कळाला उत्तर आठवणी घेतात आपल्याला प्रश्न साधा सिंपल दिलाय हां डायरेक्ट करायचं तुम्हाला हे असं लॉजिक कुठेच हे होणार नाही डायरेक्ट म्हणजे काय माहिती आहे का साधं सिंपल आहे जे तुम्हाला एक्झाम्पल प्रश्नामध्ये असतं का प्रश्नामध्ये खाली रट करायला थोडी जागा दिलेली असते किंवा जिथं प्रश्न असतो का तिथे सोडवायचं काय करायचं 7200 आपल्याला किती टक्के काढायचं आहे म्हणजे किती टक्के विचारलंय किती टक्के म्हणजे आपल्याला उत्तर 216 काढायचं आहे म्हणजे काय पहिल्यांदा पडदिश करायचं 7 गुणिले पहिल्यांदा एक किती घ्यायची 210 भागिले 100 करायचं मग 0 गेला 0 गेला 0 गेला हां इथे किती आलं 0 आलं बरोबर 0 गेला मग 21 गुणिले 720 720 नाही आलं ना 72 राहते बघतो 72 चा भाग करा 216 येणार आहे कोणाला लय येणार आहे मोठा म्हणजे सोडून द्यायचं एक मिनिट पण लागणार नाही आपल्याला छोटी संख्या पाहणार एक तर हे किंवा हे हां मग काय राहिलं आता हां तर 3 गुणिले किती होतं 03 किंवा 3 केलं भागिले 100 0 गेला 0 गेला 0 गेला 72 तरी 216 किंवा 3 दोन्ही 6 असं करू शकता किंवा 4 दोन्ही 8 8 ऑप्शन मध्ये आहे आपलं उत्तर आहे 216 मध्ये 6 आहे छोटा आपला म्हणून हे सर ते भागाकार गुणाकार करताना खालचा नाही घ्यायचा वर खालचा मान नसतो ना घ्यायचा म्हणजे ते 100 आहे ना 100 चा वन नाही असतो म्हणजे नसतो वन नसतोच हां म्हणजे काय समजा सांगतो आता हे 4 आणि हे 4 असेल हां 4 ला 4 कॅन्सल झालं तर 1 राहतं 1 छेद 1 म्हणजेच एकच उत्तर असतं हां म्हणजे 1 असेल तर शक्यतो काय घ्यायचं पण खाली वेगळी संख्या आणि वरती वेगळी संख्या आहे असं खाली 1 तर घ्यायचं बघा म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं 5 छेद 1 आहे घ्यायचा आणि जर हे सोडवायचं असेल आपल्याला तर आपण काय करतो पॉईंट घेतो ना 10 करतो आपण हां 10 करतो नाही करतो ना हां सोडवतो कळलं का पुढच्या सेकंड 200 गणित दिलं का कुठे लिहिले का लेटर पर दिसते इथे असं एक साधा एक सिंपल आपण घेऊन घेऊ आणि तुम्हाला पटपट घ्यायचं इंग्रजी कसं बोलले 125 चे 20% म्हणजे किती 125 चे 20% म्हणजे किती साधा सिंपल आहे रामकृष्ण बघेल 125 गुणिले 20 चे 100 थोडं पडते काय सांगा सुरुवात करा
थोडं बरोबर आहे 20 25 झिरो कसं येतं बघा झिरो बघा शून्य गेला बरोबर आहे बे एक बे बे पंचे 10 5 एक 5 5 दोन्ही 10 किती राहिले 2 राहिले 25 झाले 5 वाजता 25 म्हणजे 25 टक्के 1025 चे 20% म्हणजे किती 25 लॅक साधा सिंपल आपला स्टेट मध्ये नाही झालं तर डिस्ट्रिक्ट मध्ये तरी यायचं डिस्ट्रिक्ट स्टेट मध्ये यायचं आपल्याला हां डिस्ट्रिक्ट त्याच्या एवढं अभ्यास आपला सगळं सेमेस्टरला तुम्ही फेल व्हा अभ्यास करून सेमेस्टर मग पेपर वगैरे देणार आहे मग कसं असतं नाहीतर तुम्ही काय हे पहिले टेस्ट काय मानले आम्हाला माहिती आहे हां ठीक आहे का एक थोडं जरा अवघड जरा 133 133 चे 133 133 का 333 133 से चे कोणत्या संख्येचे 19% आहे हा म्हणजे काय विचारलंय बघा 133 जे आहे ना हे हां 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे म्हणजे काय माहिती आहे का 133 हे कुठल्या संख्येचं 19% आहे म्हणजे आपण आता काय करतो बघा इथं समजा आपण असं करतो 125 चे 10% बरोबर आहे का हां 125 चं 10% समजा काहीतरी आलं समजा एक उदाहरण समजा 25 आलं हां आधी काय विचार आपल्याला 133 हे कोणत्या संख्येचं 19% आहे आपल्याला दिलंय 19% उत्तर दिलं आपल्याला 133 तर विचारलंय तिसरी संख्या कुठली आपल्याला म्हणजे कोणत्या संख्येचं 19% 133 आहे कळलं काय विचार यस म्हणजे 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे रामकृष्ण कळते का मग आता सोडवायचं आपल्याला 133 हे कोणत्या संख्येचं मग ऑप्शन खाली दिलेत बघा 720 720 700 त्यानंतर 740 आणि चौथा ऑप्शन जे म्हणलेलं आहे 7 गुणिले 10चा 7 गुणिले 10चा तिसरा म्हणजे कसं तिसरा घात क्यों माझ्या क्यूब 7चा तिसरा घात म्हणजे काय 10 गुणिले 10 गुणिले 10 तीनदा दहा ठीक आहे मग आता आपण यांनी काय केलं साधं सिंपल केलं म्हणजे काय इथे त्यांनी काय केलं का एक संख्या मांडली x म्हणजे x या संख्येचं 19% म्हणजे 133 मग आता आपण इथे कसं करतो इथं 100 कसं करतो आपण 125 गुणिले 10 चे 100 असं करतो ना यस आणि उत्तर आपण किती येतं पुढचे काय असेल ते. बरोबर मग आता इथं आपल्याला इथं हे करूया एक संख्या दिली आपल्याला x गुणिले 19 चे 100 बरोबर 133 काय बरोबर बरोबर आहे असं केलं का हां असंच केलं मग आता काय आता x इकडे आहे आता आपण काय करू x बरोबर आता ते एक संख्या काढायची बरोबर आहे Yes. x बरोबर 133 गुणिले 19 भागिले 100 हां सोडवता सोडवता एकोणीस 70 किती बघा 19 गुणिले 7 7 9 33 7 3 7 133 मिळते हां 7 चा भाग होतोय म्हणजे 19 ते सॉरी गुणिले वरती नाही 19 ने सोडा
आपल्याला करायचं आहे. एकच मिनिट हे असं येणार आहे, हे असं येणार आहे. 133 गुणिले 100 भागिले 1 गुणिले असं येईल. कसं सांगतो मी तुम्हाला? हे झालं सोडवा. हे सोडवा बरोबर. हे कसं करायचं तुम्हाला सांगतो. लिहून घ्या फक्त. हे 16 नंतर सांगतो. मला लक्ष द्या. पण मी पुसू दे. पुसतो परत सांगतो. कसं केलं सांगतो नंतर. सोडून. ज्यावेळेस असं असतं ना, इक्वेशन असतं काय सूत्र काय असतं, गणित असतं एकदम. आता हे आपल्या बरोबर चिन्हाच्या पुढे आणि पाठीमागे संख्या येत असतो, त्यावेळेस संख्येमध्ये बदल होत असतो. म्हणजे जर इकडे प्लस असेल तर इकडे काय होतं, मायनस होतं. इकडे मायनस जर इकडे आलं तर प्लस होतं. आणि इकडे जर भागाकार असेल तर इकडे काय होतं, उलटी संख्या गुणाकार होते. बरोबर आहे का? म्हणजे इकडे आता बरोबर चिन्ह एक्स आणि ठेवली होती. बरोबर आहे का? एक्स. मग आता पुढे काय होतं, 133 होतो आहे असं. मग आता हे काय करतो, छेदातली अंशात जाते, अंशातली संख्या छेदात येते. पण काय करायचं, मग चिन्ह गुणाकार येते. बरोबर आहे का? म्हणजे 100 गुणिले 19. मग तुम्ही 19 सगळे पूर्ण छेद द्या किंवा फक्त आहे तसं लिहिलं तरी चालेल. मग आपण काय करतो, तिथंच गुणाकार करतो. 19 19 19 7 133. बरोबर आहे का? बरोबर काय आलं, 7 गुणिले 100 आणि हे 700. म्हणजे आपला ऑप्शन होता 700 दुसरा होता. म्हणजे 133 19% किती, कोणती संख्या 19%? 700 चं 19% म्हणजे 133 आहे. कळलं का? मग या बरोबर. काय काय हां चलो सर. सुट्टी केलं का? आता आधी आधी केलेलं आहे महत्वाचं आहे. 99 गुणिले 100 भागिले 153 चे 17% किती, चे 17% किती, 99 चे 153 चे 17% आपल्याला काढायचं. मला तुम्ही असं करणार बघा, साधं सिंपल काय करणार आहे, 99 चे 153 गुणिले 17% टक्के म्हणजे 100 करणार. बरोबर आहे का? गुणिले 100 करा भागिले 100 करा. हां काढायचं. मग कसं करणार आता हे, बघा आता बघा आपण मगाशी करून बघा, मगाशी आपण आठवत असेल तुम्हाला, मी 4/25 आपण टक्क्यामध्ये कन्वर्ट केलं होतं. बरोबर आहे का? म्हणजे 25चा टक्क्यामध्ये करायला आपण काय केलं, 4 ने केलं. बरोबर आहे का? मग इथं आपण आता फोड करू शकतो. आपण इथं फोड करायची, इथं 99 घ्यायची. हां 99 म्हणजे 11 गुणिले 9 म्हणजे किती होईल, 99 छेद आला 153 असं किती जाईल सांगा. आता जसं आपण 99 ही केली तसे 153 कितीच येईल, म्हणजे कुठे टेबलमध्ये आहे ते. हां 17च्या
आहे का 17 17 90 9 9 7 3 3 6 9 1 9 9 आणि 5 15 153 17 गुणिले 9 बरोबर आहे का गुणिले 17 छेद 100 आहे असं काय केलं कळलं का काय केलं कळलं का हा 15 हा पुढे 17 आलं बरोबर पहिल्यापासून बरोबर ज्यावेळी असे गणितच नाही का आता हे आपल्याला काय करायचं एक 99 छेद 153 70% काढायचं आपल्याला जर तुम्ही 99 छेद 153 गुणिले 17 छेद 100 जरी सोडवायचा प्रयत्न केला सोडवा केली तर बघा 17 1 17 17 90 153 हा 9 1 9 9 1 9 9 1 किती आलं 11 छेद आलं का सर आलं का हा म्हणजेच काय आता इथे बघा 11 छेद 100 आलं आता हे 11% झालं नाही 11 छेद 100 म्हणजे किती 11% ऑप्शन तुम्हाला सांगतो आता ऑप्शन बघा आता 0.11 पहिला ऑप्शन 0.11 दुसरा ऑप्शन होता 11 गुणिले 10 चा मायनस दुसरा हा त्यानंतर 11 गुणिले 0.1 11 गुणिले 0.1 आणि दुसरा होता 11 चा वर्ग ज्यावेळेला असं उत्तर असेल हा आणि तुम्ही असं सोडवता त्यावेळेस जर असं उत्तर आलं वरती संख्या आणि खाली छेदामध्ये 100 आले तर 2 शून्य हा म्हणून 11 हा फर्स्ट ऑप्शन येते सेकंड फर्स्ट कसं काही शेकड्यावर लागतं हा दोन्ही पॉईंट पुढे दिले असं नाही की तुझं पॉईंट झालं जसं आपण पॉईंट नंबर 1 घडलं 2 घडलं पुढे घालायचं बरोबर आहे पण आपण शेकड्यामध्ये करत असताना मग काय होतं 11 गुणिले 10 कंपल्सरी 2 शून्य म्हणून मायनस 2 वर्ग दुसरा कळलं का त्या दिवशी तुम्हाला एक सांगितलं बघा एक्झाम्पल मी तुम्हाला हे नंतर सांगतो एक्सप्लेनेशन हे जर या मेथड जास्तीच आहे मॅथमॅटिक्स पॉईंट मध्ये उत्तर काढायचं नाही हां म्हणजे तुम्ही जर हे सोडवलं हे इथलं सोडवलं तर किती येणार माहिती घ्यायचं 0.11 येणार कसं काय तर 2 घरात म्हणून उजवीकडे आपण काय करतो डावीकडे 2 घरी करतो आणि पॉईंट घेऊन परत 0 ऍड करतो पण हे द्यायचं नाही मग काय करायचं 11 वरती आहे ना वरती 11 होता आपला म्हणून 11 गुणिले 2 शून्य 2 शून्य म्हणून 10 चा मायनस दुसरा हे असंच असतं आणि दरवेळेस खाली छेदामध्ये 100 येतं वरती मग संख्या बदलते 11 12 15 20 काय असेल ते मग काय लिहिणार मग समजा 20 असेल तर 20 गुणिले 10 चा मायनस दुसरा आता ऑप्शन मध्ये बघा तुम्हाला दिले प्लस दुसरा दिला काहीतरी बघा बघा इथं 11 चा वर्ग दिलाय दुसरा असं लिहिलेलं आहे ते पण द्यायचं नाही उत्तर असं लिहायचं आहे मायनस दुसरा असं लिहायचं उत्तर कळते का एक मिनिट द्यायचं आता हे काढा बघा माझे एक जण तुम्ही सोडा तुम्ही सांगितलं मला कन्फ्युजन येते का नाही आता आणि आता तुम्ही तिकडे मिस व्हायचं नाही क्लास बुडवायचं नाही
3 4 5 प्लस झाले पाहिजे, मायनस झाले पाहिजे थोडा आता सांगतोय. पण 8 ला उठून मायनस झाले की दिवशी प्लस बंद करणार आहे. हा 9 ला घेत जायचं. काय 9 ला घेत जायचं. 9 ला नको. 8 आपल्याला परमिशन 10 पर्यंत आहे. हां. 10 पर्यंत आहे. मला सध्या मला मॅनेज काय करायचंय 5वी प्लस 8वी मॅनेज करायचंय. हो. आणि मला 4 विषय घ्यायचे तुमचे. मी फक्त मॅथ्स घेणार नाही. आज गणित घेतला ना, आता फक्त आपण गणित काही दिवस कंटिन्यू करू. गणित सिलेबस राहिला आपला. परत मी इंग्लिश पण सोडून मराठीचं पण मी घेणार आहे रिव्हिजन तुमची. माझ्या आपल्या बुद्धिमत्तेचे गणितची ते आपल्या रिव्हिजन होण्यासारखं सारखं. म्हणून आता मला फक्त तुम्ही वेळ द्या, घरी राहायचं नाही आता सांगतो. मी माझ्या प्लॅनिंग घेतो तुमच्या त्याच्यात कशा परिस्थिती आणायचं मला कळलं नाही तिकडं आता पुढचं आता तुम्ही सोडवायचं. 225 टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं. या पूर्णांकाचा टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचं. मी सोडून दिलं होतं कन्वर्ट सोडवतो. 225 8%. हां कन्फ्युजन किती झालं हां बरोबर आहे. मग असे पडलं होतं ना सेम आपण सेम होतं संख्या फक्त वरच चेंज होती हेच होतं. चार होतं म्हणायचं. चार होतं आता दोन होतं. काय असं एक तरी गणित असतं बरं का आता सांगतोय मी. एक तरी शून्य गणित असते एक तरी परीक्षेला. काय अपूर्णांक नसते ना, अपूर्णांकाचं तुम्हाला विचार टक्केवारी सिंपल साधं उत्तर असते. कशाचं इतर समजा इथे समजा 2.5 असेल आणि तुम्ही सांगितलं टक्के मग करा कसं करणार आहे. 100च करायचं आहे म्हणजे काय माहिती आहे का 100 करायचं म्हणजे काय किती नको म्हणजे याला 100 होणार आहे. हा 0.0 करावं लागेल तुम्हाला पण किती ना तेच आहे ना फक्त पॉईंट येणार आहे ऍड होणार आहे. म्हणजे शक्यतो काय असतं 25 संख्या असते 25 संख्या असते किंवा जास्तीत जास्त 50 असू शकते. आता एक अजून एक पुरावा होता. आता हे पुरावा साईडला कारण आपण हे अजून तसेच आपण तुमचे घेतले नाही त्याच्यामुळे आपण जरा पुढं आता हे केलं. हां बरं आता तुम्हाला सांगितलं तसं आता मग विचारलं होतं ना आपण केलं होतं माहीत नाही एक्झाम्पल 133 भागिले 700 या पूर्णांकात काय करायचे शेकड्यात रूपांतर करायचं. हां टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं कसं करणार सांगा द्या. शेकड्यामध्ये रूपांतर करायचं.
उलट म्हणण्यापेक्षा चिन्ह चेंज करायचं. इथं बघा, इथं बघा आपण शेकडा माहिती आहे का? समजा आपल्याला खाली काय करायचं, शेकडा बंद करायचंय. हां. म्हणजे मी काय करेन मगाशी की 4% म्हणजेच काय असतं, 4/100 असतं, बरोबर आहे. तर 4/25 असेल आणि ह्या आपण आपल्याला टक्क्यामध्ये बंद करायचं आहे. तर आपण काय करतो, किती नाही ह्याला गुणावून खाली 100 होईल असं करतो आपण. म्हणून आपल्याला 25 4 ने गुणला. तसं इथं आता किती गुणल्यानंतर किंवा कितीही केल्यानंतर इथे 100 होईल हे बघायचं तुम्ही आता. किती होईल, किती ना गुणल्यावरती किंवा भागाकार केल्यावरती 700 होईल. इथं जर ह्याला भागिले आपण 7 केलं तर 100 होईल ना. मग इथं वरती किती करावं लागेल, भागिले 7च करावं लागेल. सेम करायचं. चिन्ह बदलायचं. हा, चिन्ह बदलायचं. आपल्या टक्क्यातून बंद करायचंय, शेकड्यातून बंद करायचंय. म्हणून आता 700 भागिले 7 किती येणार आहे, 100. आणि 133 भागिले 7 किती येणार आहे, 19. हा गुड. तर 19. म्हणून आपलं या संख्येचं शेकड्यामध्ये रूपांतर. काय केलं, काय केलं, 100 गुणिले 130 गुणिले 750 तेच आहे त्यांचं. सांग सॉरी. हां, 100 गुणिले हां 133 हां भागिले 700. येऊ शकते येते. असं करे अवघड जाते. खूप मोठी संख्या असते लहान 100चं गुणिले. हां, हे झालं साधारण सिंपल. तुम्ही कसं करा, असं करा, कसं करा. आता तुझ्याला कळालं आहे कसं करायचं ते. ठीक आहे, कळलं ना. या भरायला भरला करायचं आहे. बरं, आम्हाला हां एक एक्झाम्पल आहे. कशावरती आता हे आपण शेकड्यावरती काय करणे बघितलं. आता आपण हे त्या दिवशी आपण बघितलं टॉपिक बघायचं कोणता, नफा तोट्याचा. एक्झाम्पल, एका व्यक्तीने एक वस्तू एक वस्तू 204 रुपयाला 204 रुपयाला विकल्यामुळे त्याच्यामुळे 204 रुपयाला विकल्यामुळं त्याला 15% तोटा झाला. किती, 15% तोटा. जर येतं का पुढं, जर त्या व्यक्तीला 10% नफा मिळवायची इच्छा आहे, 10% नफा मिळवण्याची इच्छा आहे किंवा इच्छा असती तर
जर त्याला त्या व्यक्तीला 10% नफा मिळवायची इच्छा असती तर त्याने ती वस्तू किती रुपयाला 10%. 10% नफा मिळावा अशी इच्छा असती तर त्याने ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे. काय तर त्यांनी प्रश्न समजून घ्या. मी एका मिनिटामध्ये आलो लगेच. काय करायला लागले? काय करायला? प्रश्न आहे ना, काय करायला? हा? नव्हता. बरं ते नसू दे की ना बदलला. आपल्या गणित आपलं समजलं काय म्हणण्याने 204 रुपयाला वस्तू त्याने काय केली? विकली. हा? ते किती घेतली आपल्याला काय माहित नाही. 204 रुपये विकल्यानंतर किती झालंय? 15% तोटा झालाय. त्याला असं म्हणायचं का त्या व्यक्तीला की आपला 15% तोटा झाला खरं आहे, पण आपल्याला 10% काय करायचं? नफा मिळवायचा आहे. तर ती वस्तू आपल्याला किती रुपयाने विकली पाहिजे? आलं लक्षात? मग साधं सिंपल आणि काय करू आपण स्टेप बाय स्टेप सोडवू आणि परत तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगू कशा पद्धतीने करायचं. आता बघा इथं दिले 204 रुपये विकल्यामुळं 15% तोटा. आता आपल्याला किती रुपयाने विकल्यामुळे आपल्याला 10% नफा काढायचा आहे, बरोबर आहे. म्हणून आता काय करू आपण खरेदी किंमत, बरं का, खरेदी किंमत बरोबर. आता मला सांगा किती रुपये पडले नाही? 204 गुणिले 100 छेद 100 100 मायनस 100 सॉरी 15 म्हणजे काय? 15% तोटा झालाय म्हणून 100 मायनस 15 केला. जर इथं 20% असतं तोटा तर मायनस 20 केलं असतं. आता इथं जर नफा असता नफा तर आपण प्लस केलं असतं. साधं सिंपल आहे. 100 भागिले 100 वजा 15 सोडवा किती येणार आहे? साधं सिंपल आहे. ते किती येणार आहे? 204 गुणिले 100 85. इथं सोडवता पुढं बघा इथं सोडवता 5 ने भाग देऊ शकतो मी. 5 1 5 गुणिले 3 35 झालं. 5 7 35 5 2 10 20 झालं. झालं का? 17 आणि 204 बघा बघा. जातोय का? सतरा एक 17 उरले 3 झाले 34. 17 दोन्ही 34 झालं का? 12 आणि 20 चा गुणाकार 12 दोन्ही 24 वरचे 0 240. काल आपला खरेदी किंमत 240 आहे म्हणजे त्याला 240 रुपयाला विकली. खरेदी किंमत ऍक्च्युअली आपली खरेदी किंमत काढली. आपण काय काढली? हे खरेदी किंमत काढलेली आहे. ठीक आहे, खरेदी किंमत. मग आता खरेदी किंमत 240 रुपये आहे. तोटा झाला त्याला 15%. साधी सिंपल. आता विक्री किंमत बरोबर करायचं. काय? विक्री किंमत बरोबर सूत्र सांगितलं काय? आलं सूत्र बघा 200. आता काय करायचं? 240 240 गुणिले 100 वजा तो किती झाला? 15%. बरोबर आहे का? आता आपल्याला 15% नाही, आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा नफा काढायचा आहे म्हणून प्लस 10 भागिले
100. आता सोडवा. सोडून आणा क्वेश्चन. सिंपल आहे. 240 गुणिले 110 चे 100. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. राहिलं काय? 24 गुणिले 11. 24 एके 24 हातचे 2, 24 एके 24 आणि 2 26. 264. 264 रुपयाला विकल्यावरती त्याला किती होणार आहे? 10% नफा होणार आहे. कळलं का? आता एवढं करत बसण्यापेक्षा म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला खरेदी किंमत काढायची आणि मग विक्री किंमत काढायची. कळलं का? मग साधं सिंपल होता. हे लिहून घ्या आधी. लिहिलं का? मग तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगते कसं करायचं. सगळ्यांनी फॉर्म भरले. तळे राहिले नाही सर, तरी आज आपण नाही फॉर्म घेतली. कधी काल घेतली सर. कोणाकडून? तीच मला घेऊन गेली. आज कोणाचं त्याचं कसं भरायचं कोणाचा की आधार कार्ड झेरॉक्स सॉरी असा बरं. आता लिहिलं गेलं. आता शॉर्ट सांगतो. शॉर्ट कसं करायचं. आता नफ्याने विक्री किंमत बरोबर. काय आपण नफ्याने काढायचं ना, टोटल काढायचं आहे, नफ्याने काढायचं आहे बरोबर. मग आपल्या बॅलन्स दिले काय? तोट्याची विक्री किंमत दिली आपल्याला. तोट्याची विक्री किंमत दिली ना किती? 204. 204 विकल्यामुळे आपल्याला किती झाला तोटा? 15%. मग आपल्याला काय करायचंय? नफ्याने किती रुपयाने विकल्यामुळे आपल्याला 10% काढायचं आपल्याला. 10% नफा मिळाला असेल तर वस्तू किती किमतीने काढली विकली पाहिजे ते काढायचं आपल्याला. म्हणून नफ्याने विक्री किंमत बरोबर. मग काय आपलं हे पहिल्यांदा तोट्याची विक्री किंमत. तोट्याची विक्री किंमत बरोबर. मग काय सांगतो? 100 अधिक नफा भागिले 100 वजा तोटा. कळलं? साधं बघा, साधं सिंपल आहे. आता हे तुम्ही बघायचं काय परत तुम्ही जास्त एकदम मिळवलं का तुम्हाला हे आठवत नाही पडते. डायरेक्ट तुम्ही नफा तोटा जरी दिसलं तुम्ही तेवढंच लिहिलं बघा. मग काय 100% तुम्हाला काय पाहिजे? काय नफा काढायचा आहे ना तुम्हाला. मग 100 अधिक किती नफा काढायचा आहे? 10% नफा. 10 केला आपण अधिक भागिले तोटा किती झाला तोटा? 15%. म्हणून 15 लिहिलं. मग करा 110/85. ठीक आहे. 5 1 5 5 7 35 5 2 10 5 2 10 किती आलं? 22/17. हे काय आपलं? हां सगळं एक बरोबर आहे. आपले 204 आहे ना. सांगतो एक मिनिट. नफ्याने विक्री किंमत काढायची आपल्याला बरोबर. तोट्याची विक्री किंमत किती किंमत दिली आपल्याला? ते किती दिली? 204 दिली गुणिले 100 अधिक नफा 100 वजा तोटा. मग मी काय केलं आता हे परत पुसतो. परत एकदा जेव्हा आपण हे बरोबरचे नीट परत दिले. तोट्याची विक्री किंमत किती आपली? 204 गुणाकार चिन्ह 100 अधिक नफा किती आपला? 15. नाही 10%.
10%. हां 100 वजा तोटा किती 15%. बरोबर आहे. मग 204 गुणिले 110 85. आताच आपण भाग केला होता 17चा आला होता, याचा आला होता 22चा. ठीक आहे. आपलं राहिलं काय 204 गुणिले 22 17 17 एक 17 17 एक 17 राहिले किती 3 17 दोन्ही 34. मग 12 भागिले 22 और एक बार 12 दोन्ही 24 असेल 2 ठीक आहे 2 12 दोन्ही 24 आणि 2 264. उत्तर आपलं आलं. एवढा युनिट पिकल्यावर आपल्याला किती होणार आहे 10% नफा कळलं काय? शेकड्यावर झाला त्याचा नफा तोटा, त्यानंतर मिश्रण बघायला आपल्याला आवृत्तीमध्ये दिलेलं मिश्रण आहे. म्हणजे बस ठीक आहे बघा. थोडं जर आवड असतं बरं का तर तुम्हाला हे जर कळलं का की आता सांगितलं ते कळलं तुम्हाला बघा काय बघा 5 किलो वजनाच्या एका संमिश्रणात 5 किलोचे मिश्रण केलं आहे काय 70% क्रोमियम आणि काय म्हणले 5 किलो वजन आहे त्याच्यामध्ये 70% क्रोमियम आहे. मग राहिलेला जो भाग आहे तो 70%चं वजन किती मग असं विचारलं. 5 किलोमध्ये 70% क्रोमियम आहे तर मग त्याचं वजन विचारलं क्रोमियमचं वजन किती आपल्याला सोडवायचं आहे. ते मिश्रणाची तुम्हाला गणित मिळले जाणार आहे सोडवा मिश्रण नफा तोटा शोधायचं. झालं का हां हे सूत्र महत्वाचं आणि हे जरी उलटून दिलं समजा उलट केलं तरी काय केलं आता हे नाही तर तोट्याची विक्री किंमत काढायची तुम्हाला तोट्याची आणि खरं तुम्हाला नक्कीच विक्री किंमत दिली असेल तर सेमच करायचं. हां फक्त इथं संख्या चेंज होते रेटच्या ज्या आता इथं आपले 15% 10% होते चेंज होणार पण वरती 100% वरती प्लस द्यायचं खाली मायनस द्यायचं ते सूत्रच आहे ते. चालेल चला पुढे 36 1
चला एक लिहा. एक वस्तू 5% नफ्याने हा बरं झालं. तुम्ही का घेऊन घेतले का फॉर्म कोण घेतले एक वस्तू 5% नफ्याने विकल्यास एक वस्तू 5% नफ्याने विकल्यास नफ्याने विकल्यास काय होतोय 5% तोट्याने मिळणाऱ्या विक्रीपेक्षा 25 रुपये जास्त मिळतात. 5% नफ्याने विकल्यास 5% तोट्याने मिळणाऱ्या 5% तोट्याने मिळणाऱ्या विक्रीपेक्षा 25 रुपये जास्त मिळतात. जास्त मिळतात तर त्याची खरेदी किंमत काढायची. बरोबर. आता काय गणित विचारायला मला सांगा. काय म्हणजे एक वस्तू 5% नफ्याने विकल्यास 5% नफ्याने विकली समजा उदाहरण आपल्याला त्याची किंमत आपण असं म्हणून 150 रुपये. हा एक वस्तू 5% नफ्याने विकल्यावर 5% तोट्याने मिळणाऱ्या विक्रीपेक्षा 25 रुपये जास्त मिळतात. म्हणजे काय 5% नफ्याने विकली जर एखादी वस्तू 5% नफ्याने म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे आणि खरेदी किंमत 100 रुपये आहे. त्याचं 5% म्हणजे किती 100चे 5% 100चे 5% म्हणजे 5 असतं. बरोबर आहे का. तर 5% नफ्याने म्हणजे 100ची वस्तू जर 105 रुपयाला विकली 100ची वस्तू 105 ला विकली तर 5% एक्स्ट्रा नफा होतो. म्हणजे काय 5% नफ्याने विकल्यास 5% तोटा 5% तोट्यानं मिळण्याची रक्कम आहे त्याच्यापेक्षा 25 रुपये जास्त मिळतात. कळलं का. 5% विकल्यावर जेवढे पैसे भेटते त्याच्या 25% आणखी भेटते. नाही बाबा सांगा बरं सांगा. 5% नफ्याची किंमत मिळणार आहे. 5% जी किंमत मिळणार आहे ते आपल्याला सांगितली का नाही सांगितली. पण त्याने आपल्याला सांगितलंय जर 5% तोट्याने विकली आणि त्याला जेवढे पैसे मिळतील त्याच्यापेक्षा जास्त 25 रुपये म्हणजे 5% नफा मिळतो आपल्याला. कळलं का. चालेल सिंपल जाऊ द्या. मग ते हे ग्राउंडला हे असं राहणार. मी खरेदी किंमत सूत्र सांगतो याचं. सूत्र काय खरेदी किंमत बरोबर. आता हे काय असते येतं का 5% नफ्याने विकली तेवढ्या लोकांनी सेम संख्या असते तर सांगतो काय करायचं. खरेदी किंमत बरोबर फरक भागिले टक्केतला नफा अधिक टक्केमध्ये असणारा दिलेला तोटा.
गुणिले आपलं आहे ते 100. मग आता मला सांगा 5% पेन विकली आणि 5% तोट्याने विकली तर कितीचा फरक येतो? 25 रुपयाचा फरक येतो ना. म्हणजे जर 5% पेन जर विकली तर तोट्यापेक्षा 25 रुपये जास्त भेटतात. आलं लक्षात? हां, म्हणून फरक कितीचा येतं? मला खरी किंमत बरोबर 25 टक्क्यातला नफा किती? 5% विकले तर 25 भेटतात. 5% तोटा विकले तर 25 रुपये तोटा होतोय. फरक कितीचा फक्त 25 रुपये, म्हणून 25 रुपये दिला. आता 5% हे 5% म्हणजे नफा 5% तोटा 5%. म्हणजे चिन्ह कोणतं आहे? म्हणजे 5 अधिक 5 गुणिले 100. मग आता काय झालंय? 25 भागिले 10 100. मग 0 गेला काय आलं उत्तर? 250. म्हणजे ती वस्तू किती निघायला पाहिजे? 250. काय उत्तर काय विचारलं आपल्या शेवटी? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? किती आहे? 250 रुपये. मग आता जर तुम्हाला अजून क्रॉस चेक करायचं तर 250 गुणिले त्याच्यात 5% तुम्हाला 5% पेन विकल्यावर काढा 5% काढू. 0 गेला 0 सॉरी 1 0 द्या. बरोबर आहे का? 5 1 5 5 2 10 किती राहिलं? 25 किती राहिलं? थोडंच राहिलं ना. मग किती एक तुम्ही 12.5 येईल. बरोबर आहे का? म्हणजे 12.5 प्लस 12.5 किती? 25. म्हणजेच काय? 25 5% पेन विकल्यास 5% तोट्याने मिळणाऱ्या विक्रीपेक्षा 25 रुपयाने जास्त आहे. कळलं ना? म्हणजे काय? 12.5 रुपये गेले तरी होतं कारण मला 24% होते. 25 रुपये फरक होतो. कळलं? म्हणून फरक आपण 25 लिहिले. असं एक हे लिहून काढले. कसं एक एक्झाम रविवारी करायचं. तुला मला टेन्शन आहे का? हां, चला एक बघू आता. पेपर सर पुढे जाते का नाही तो? पेपर पुढे जाते का नाही? पुढे का? हां, काय माहिती आता कोणी जाते मला वाटतं. जाते पुढे. तुमची सर दोनदा पेपर घेते ना पुढे UPSC चे? 5 दोनदा घेते. 5 वेळा. 5 वेळा पुढे घेते. आमचे एक्झाम ॲक्च्युअली 2019 मध्ये 2019 20 आता 21 आहे. म्हणजे 2019 ॲडव्हर्टाईज आहे ती 2020 ला होणार होती फेब्रुवारीमध्ये. त्याचा फेब्रुवारी संपला, मार्च संपून 2020 संपला, आता 21 आहे. म्हणजे आता आम्हाला पण तिकीट काढायचं म्हटलं तर 2019 सिलेक्ट करावं लागतं कधी ॲडव्हर्टाईज आहे आणि मग हा तिकीट ऑन होतं. ते ती घेऊया आपण. लिहा एका पुस्तकाची किंमत 225 रुपये होती. लास्ट आता हे 225 200 रुपये. 225 200 रुपये. ठीक आहे. एका पुस्तकाची किंमत 205. नाही 225. भाववाढीमुळे किमतीमध्ये 5% वाढ झाली. भाववाढीमुळे काय झालं? 5% किमतीची किंमत वाढ झाली. भाववाढीमुळे
किमतीमध्ये 5% वाढ झाली तर पुस्तकाची नवीन किंमत किती काढा. सिंपल आहे. नाव बघा काय करायचं. पहिली किंमत 225 होती, याच्यामध्ये 5% वाढ झाली तर नवीन पुस्तकाची किंमत किती. किती 45 अपॉन हा एवढं असतं. 4 पुरले 5 परत 4 पुरले 1 पॉईंट घेतला 0 झालं. 4 दोन्ही 8 2 उरले 0 4 पंचे 20 11.25. आपली पहिली किंमत किती होती 225 होती. मग 225 अधिक किती 11.5 5.5 1 6 2 1 3 236.5. नवीन पुस्तक आपले 236.5 असतात. 225 गुणिले 5 केले तरी उत्तर निघतं. काय काय 225 गुणिले 5 केले तरी उत्तर निघतं. कसं काय नाही याचं किती येते पॉईंटमध्ये नाही येत. पॉईंटमध्ये नाही घ्यायचं उत्तर. उत्तर येते. काय उत्तर येते. किती येते आपल्या 25 ठीक आहे. 225 गुणिले 5 करू आपण. 5 वजा 25 आजचे 2 5 गुणिले 10 आणि 2 12 आजच्याला 1 5 गुणिले 10 अधिक 11 1125. कितीचा फरक पॉईंट द्यायचं. कुठं पॉईंट केलं कोण नाही. नवीन टेस्ट चालू आहे नैसर्गिक मेडिसिन. तर 10 वाजेपर्यंत घ्यायचा. लगेच जायचं. 1 तास हां 1 तास